आता दिसत आहे असं मी समजू शकतो, कारण मला मी स्वतः दिसू लागलेलो आहे. आता दिसतोय सगळ्यांना? ओके. सर्वप्रथम मी राम वाघ सरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की त्यांनी मला त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिली. तर त्यांची आणि माझी ओळख त्यांनी जसं सांगितलं तसं मागच्या 5-6 वर्षापासूनची आहे. मी 2014-15 साली ज्यावेळेस नागपूरमध्ये होतो, भारतीय महसूल सेवेचं माझं ट्रेनिंग चालू होतं, त्यावेळेस त्यांची आणि माझी ओळख झाली. त्यानंतर आमच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि आज त्यांनी मला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. माझ्यासमोर आज जो बोलण्याचा विषय आहे तो आहे की लॉकडाऊन आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, UPSC MPSCचा अभ्यास लॉकडाऊनच्या या परिस्थितीमध्ये कसं करायचा. एकंदरीतच सगळीकडे संभ्रमाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे आणि काय होईल याची कुठलीही शाश्वती नाही. तर अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये खूप संभ्रमाचं वातावरण आहे आणि त्या संदर्भात मला या ठिकाणी त्यांनी बोलण्याची संधी दिलेली आहे. तर आपल्या समोरचे 2 मुख्य प्रश्न आहेत. एक म्हणजे लॉकडाऊनमध्ये काय करायचं आणि दुसरा म्हणजे लॉकडाऊनच्या बाहेर कसं यायचं. तर लॉकडाऊनमध्ये काय करायचं या प्रश्नाचं उत्तर आणि लॉकडाऊनमधून बाहेर कसं यायचं या दोन्ही प्रश्नाचं, आणि विशेषतः हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मी सांगतोय, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर आपल्याला थोडेसे इतिहासात जाऊन शोधावे लागतील. लॉकडाऊनमध्ये काय करायचं आणि काय केलं पाहिजे याचं आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे न्यूटन हे आहे. 1666 हे साल आहे. न्यूटन त्यावेळेस 25 वर्षाचा 1642च्या नाताळाच्या दिवशी त्याचा जन्म झालेला होता आणि 1666 साली तो 25 वर्षाचा होता. आणि त्यावेळेस इंग्लंडमध्ये प्लेगची आजची जशी साथ आली होती तशीच एक भयानक साथ येऊन गेली आणि त्यामुळं न्यूटनचं जे कॉलेज होतं कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी त्याला सुट्टी देण्यात आली होती. अशावेळी न्यूटन त्याच्या मूळ गावी परत गेला आणि तो तिथे एकटा असताना तो सगळं पाहत असताना त्याला तो जगाच्या विश्वाच्या गूढ रहस्याबद्दल विचार करू लागला. आणि त्या 1 वर्षाचा जो लॉकडाऊनचा पिरियड होता न्यूटनसाठीचा 1666 सालचा, त्या पिरियडमध्ये त्याने सर्वप्रथम तर ऑप्टिक्सचे नियम शोधले. म्हणजे प्रिझममधून जर प्रकाशाचा एक किरण गेला तर त्याचे स्थाना, पिहिणी, पाजा या 7 रंगामध्ये तो प्रकाश विभागला जातो आणि परत दुसरा प्रिझम ठेवला तर त्याच्यातून परत व्हाईट लाईट तयार होते. हा शोध सर्वप्रथम त्यानं त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लावला. तो तिथंच थांबला नाही. त्यानं आपल्याला माहित असलेले गतीचे नियम, म्हणजे जे आपले गतीचे जे 3 नियम आहेत. पहिला की एनी बॉडी इन द स्टेट ऑफ रेस्ट कंटिन्यूज टू डू सो अनलेस ऍक्टेड अपॉन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, आणि फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हे सर्व न्यूटनने त्या काळात शोधून काढले. तिथेही न्यूटन थांबला नाही. त्यानं आज आपल्याला माहीत असलेला आणि सर्वज्ञात असलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सांगितला. संबंध विश्वाचे आपल्याला एक जाण त्यामुळे या ग्रॅव्हिटेशनच्या नियमामुळे आली आणि हे सर्व न्यूटन त्यावेळेस करत होता. त्यावेळेस लॉकडाऊन होता, त्याच्या कॉलेजला सुट्टी होती, तो घरी बसलेला होता. युरोपमध्ये प्लेगचा हाहाकार चाललेला होता. तिथेही न्यूटन थांबला नाही. लॉकडाऊनचाच पिरियड होता. त्यानं फक्त एका डेअरवर, एका कोणाला तरी ही करण्यासाठी त्यांनी कॅल्क्युलसचा शोध लावला. आज कॅल्क्युलस समजून घेण्यासाठी
आपल्यासारख्यांची अख्खी हयात जाते. इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन हे करता करता बऱ्याच लोकांना खूप त्रास होतो. तर या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काय करायला पाहिजे हे आपण न्यूटनकडून शिकूया. न्यूटनने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑप्टिक्स शोधलं, त्यानं गतीचे नियम शोधले, त्याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधला आणि एवढंच नव्हे, त्यानं गणितातील आज महत्त्वपूर्ण असलेली शाखा कॅल्क्युलसचा सुद्धा शोध लावला. आणि हे सगळं केल्यानंतर न्यूटन 26 वर्षाचा झाला होता. वर्ष अर्थातच 1666 होतं. तर लॉकडाऊनमध्ये काय करायचं तर थिंक डीपली अबाउट व्हेरी स्मॉल थिंग्स. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल खोलात जाऊन सखोल विचार करण्याची आपल्याला ही संधी आहे. आपल्याशी परत एकदा आपल्याला संवाद साधण्याची ही संधी आहे आणि त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. तर लॉकडाऊनमध्ये काय करायचं हे जरी आपल्याला न्यूटननी सांगितलेलं असेल तरी त्याच वर्षी म्हणजे 1666 साली लॉकडाऊनमधून बाहेर कसं यायचं हे आपल्याला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याही वेळेस असाच मेच महिना होता. आज मेची काय जी तारीख असेल ती, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते. त्यावेळेस 12 मे हा औरंगजेबाचा वाढदिवस होता. 1666 साली तो औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. तर त्या क्षणी शिवाजी महाराजांना औरंगजेब आग्र्याला गेले आणि तिथे त्यांना औरंगजेबाने बंदिस्त केलं, त्यांना खोलीत डांबून ठेवलं. शिवाजी महाराजांनी आजारी असल्याचं नाटक केलं, लोकांना मिठाईचे डबे शहरामध्ये वाटण्याचं काम सुरू केलं आणि अशा पद्धतीने ते हळूहळू वातावरण तयार करू लागले. औरंगजेबाचा प्लॅन अर्थातच शिवाजी महाराजांना संपवण्याचा होता, किंवा झालंच तर त्यांना वायव्य सरहद्द प्रांतावर म्हणजे आजच्या अफगाणिस्तानमध्ये युद्धासाठी पाठवून तिकडेच त्यांना संपवून खतम करणे किंवा एक हवेलीचं बांधकामही सुरू होतं. अशा पद्धतीने शिवाजीला संपवण्याचा औरंगजेबाचा प्लॅन होता. शिवाजी महाराजांनी काय केलं तर या वेढ्यातून, या लॉकडाऊनमधून ते निसटले. कसे निसटले याचे आपल्याला संदर्भ माहीत असतात. आपल्याला हे माहीत असतं की बऱ्याच वेळा पेटाऱ्यातून निघाले किंवा पायी चालत गेले, जे काय असेल ते. तो मुद्दा महत्त्वाचा नाही. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शिवाजी महाराज लॉकडाऊनमधून निघाले, औरंगजेबाच्या मगरमिठीतून निघाले, त्यावेळेस ते तडक दक्षिणेकडे म्हणजे महाराष्ट्राकडे आले नाहीत, तर ते उत्तरेला गेले. तर जर तुम्ही मथुरा आग्रा हा जर भाग पाहिला तर ही दोन्ही शहरं यमुना नदीवर आहेत, परंतु मथुरा हे शहर आग्र्याच्या उत्तरेला आहे आणि महाराष्ट्र आग्र्याच्या दक्षिणेला आहे. शिवाजी महाराजांना जर यायचं असतं तर ते डायरेक्ट दक्षिणेला येऊ शकले असते, परंतु त्यांनी त्या आग्र्यावरून निघाले, सर्वप्रथम उत्तरेला मथुरेला गेले. म्हणजे त्यांनी लॉकडाऊनला कसा चकवा द्यायचा, कसा गुंगारा द्यायचा, कसं फिरवायचं हे त्यांनी हे केलं. मथुरेला जाऊन तिथे त्यांनी संभाजी महाराजांना एका विश्वस्त व्यक्तीकडे ठेवण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर ते अलाहाबाद, बुंदेलखंड, आजचा छत्तीसगड, मग त्या छत्तीसगडच्या मार्गे तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून नंतर महाराष्ट्रामध्ये आले. म्हणजे लॉकडाऊनमध्ये काय करायचं तर न्यूटनने जे केलं ते करायचं आणि लॉकडाऊनमधून बाहेर कसं यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं केलं तसं करायचं. आणि काही गोष्टी ह्या विचित्र योगायोग असतात. पहा, 12 मे 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज लॉकडाऊनमध्ये अडकले होते. आजही मेच महिना चालू आहे. मेच्या उन्हाळ्याचा हा कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्येच ते आले होते. शिवाजी महाराज निसटले तिथून औरंगजेबाच्या मगरमिठीतून, आग्र्यातून, त्याच्या हातावर तुरी देऊन. ती तारीख होती 17 ऑगस्ट. आपल्याला मनाची साधारण या कालखंडात पुरती मनाची तयारी करावी लागणार आहे. ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आहे भारताला, तसंही दरवर्षी स्वातंत्र्य आपण 15 ऑगस्टला साजरं करत असतो. तर लॉकडाऊनमध्ये काय करायचं तर न्यूटनसारखं गतीचे नियम, ऑप्टिक्सचे नियम, कॅल्क्युलस आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधण्याचं आणि स्वतःशी कनेक्ट होण्याचं काम करायचं. आणि लॉकडाऊनमधून बाहेर यायचं असेल तर ह्या लॉकडाऊनला गुंगारा द्यायचा. लॉकडाऊन तुम्हाला आग्र्याच्या रस्त्यावर धुंडाळत बसेल, तुम्ही मथुरेला जायचं. म्हणजे काय करायचं तर तुम्ही घरातून बाहेर निघायचं नाही. तर लॉकडाऊनमध्ये काय करायचं हे एक सर्वसामान्य गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली. तर हे झालं सर्वसामान्यांसाठी.
आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहात. ओके, आपण काय केलं पाहिजे? आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझं तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही NCERTची पुस्तकं वाचा. या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला थोडासा त्याग सहन करावा लागेल, तो तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. NCERTची पुस्तकं वाचा. लॉकडाऊनमध्ये असताना किंवा लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाही प्रचंड त्याग करावा लागला होता. 9 वर्षाचं त्यांचं कोवळं पोर त्यांना मथुरेला सोडावं लागलं. त्यांना एकटंच वेगवेगळ्या प्रांतातून महाराष्ट्रात वापस यावं लागलं. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही दाखले आहेत त्याचे, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत असलेल्या त्यांच्या 9 वर्षाच्या मुलाचे अंत्यविधी केले. म्हणजे अशा प्रकारचे सॅक्रिफायसेस आपल्यालाही करावी लागू शकतात. तर मुद्दा हा आहे की आपण काय करायचं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना माझं सांगणं असेल की NCERTची पुस्तकं वाचा. वाचली असतील तर परत वाचा. परत वाचून झाली असेल तर परत अजून एकदा वाचा. तर हा एक मुद्दा क्रमांक 1, लॉकडाऊनमध्ये काय करायचं, NCERTची पुस्तकं वाचा. दुसरा मुद्दा, टीव्हीवरच्या बातम्या बघणं बंद करा. बऱ्याच वेळा काय असतं की आपण टीव्हीवरच्या बातम्या दाखवल्या जातात, जे लेटेस्ट आहे दॅट इज नॉट नेसेसरीली रिलेव्हंट. ह्या ज्या लॉकडाऊनच्या संदर्भातल्या टीव्हीवरच्या अहोरात्र 24 तास बातम्या चालू आहेत, त्याच्यापैकी परीक्षेला काहीही विचारलं जाणार नाही. विचारलं गेलंच तर UPSC विचारेल की अँटीजन टेस्ट काय असते, अँटीबॉडी टेस्ट काय असते, व्हायरसेस जिवंत आहेत की मृत आहेत, व्हायरसेस आणि बॅक्टेरियामध्ये काय फरक असतो, किंवा झुनॉटिक एखादा व्हायरस होतो म्हणजे काय होतं, किंवा हर्ड इम्युनिटी म्हणजे काय. परंतु याच्या संदर्भातली चर्चा आपल्याला जी आपली दृश्य माध्यमं आहेत त्याच्यावर आपल्याला होताना दिसत नाही. तुम्ही वृत्तपत्रांचं वाचन करा, परंतु TV पाहून स्वतःचा वेळ सध्याच्या घडीला वाया घालू नका, असं माझं जे अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांना सांगणं असेल. टीव्हीवरच्या बातम्यांनी तुमच्या ज्ञानामध्ये काही विशेष भर पडेल असं मला वाटत नाही. तुम्ही घरी आहात त्याच्यामुळे TV बघणं जास्त होऊ शकतं. म्हणून काय करायचं नाही, काय करायचं तर NCERTची पुस्तकं वाचायची, आणि काय करायचं नाही तर टीव्हीवरच्या बातम्या बघायच्या नाहीत. काय आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे पहा, की तुम्हाला जर एवढं सांगून तुम्हाला म्हणजे विश्वास बसत नसेल, की तुम्हाला वाटत असेल की यू आर गोइंग टू मिस आउट ऑन समथिंग मोर इम्पॉर्टंट, तर तुम्हाला पुढच्या 3 महिन्याच्या बातम्या मी आत्ता सांगून ठेवतो. त्या आहेत की यंत्रणा हादरलेली आहे, मुंबईतून धक्कादायक बातमी येत आहे, नागपूर शहराला कोरोनाचा विळखा पडलेला आहे, पोलीस यंत्रणेत कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, किंवा अशा स्वरूपाच्या ज्या काही बातम्या आहेत ह्या पुढच्या 3-4 महिने चालणार आहेत. त्यामुळे ह्यात एकदाच 3 महिन्याच्या बातम्या तुम्हाला एकदाच सांगून ठेवतो. त्यामुळे ह्या बातम्या तुम्ही बघू नका, वृत्तपत्रांचं वाचन करा, जी संदर्भ ग्रंथ आहेत त्यांचं मुळातून जाऊन वाचन करा, एकाग्र चित्त होऊन मनन करा, 8 तासाची पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार ठेवा, आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल अतिशय खोलात जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करा. अनिश्चिततेचं वातावरण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. UPSCची परीक्षा होईल न होईल आता 5 जूनच्या आसपास परत एकदा त्याच्यावर निर्णय घेणार आहेत असं मला कळतंय. असे असले तरी तुम्ही गडबडून जाऊ नका, आपलं काम तुम्ही करत राहा, हे माझं तुम्हाला सांगणं असेल. तर NCERTची पुस्तकं वाचा आणि टीव्हीवरच्या बातम्या बघू नका. हे 2 मुद्दे झाले. हे मी असं का म्हणतोय, कारण मी आजही मला ज्यावेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थी मला मेसेज करतात किंवा काही फोन करून विचारतात, म्हणतात की ग्रामीण भागामध्ये मार्गदर्शनाचा अभाव आहे आणि त्यामुळे तुम्ही मार्गदर्शन करा, अशा पद्धतीचं त्यांचं माझं म्हणणं आहे की मार्गदर्शनाचा अभाव हा जो मुद्दा होता तो आता गैरलागू झालेला आहे. आजच्या घडीला मार्गदर्शनाचा अभाव हा मुख्य मुद्दा नाही आहे, कुमार्गदर्शनाचा प्रभाव. आजपर्यंत माहिती गोळा करणे, अक्वायरिंग इन्फॉर्मेशन वॉज चॅलेंज,
नाऊ मॅनेजिंग इन्फॉर्मेशन इज अ बिग चॅलेंज. त्यामुळं मार्गदर्शनाचा अभाव ही आजच्या पिढीची समस्या नाही आहे. कुमार्गदर्शनाचा प्रभाव म्हणजे टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर अनावश्यक माहितींचं जे आपल्याकडे खूप मोठं सतत प्रवाह होत असतो, त्याच्यामुळं आपल्याला कामाची काय माहिती आहे, अनावश्यक काय आहे, ह्याच्यातला फरक करता येत नाही आहे. आणि हे फरक न करता येण्यामुळे आपल्यावर माहितीचा ओव्हरलोड झाला आहे. त्याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असं म्हटलं गेलं आहे. त्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमुळे काय कामाचं, काय बिनकामाचं, काय गरजेचं हे आपल्याला कळत नाही. आणि ते समजून घेताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉट इज लेटेस्ट इज नॉट नेसेसरीली रिलेव्हंट. म्हणजे जे आता अमुक एका गावामध्ये असं झालेलं आहे किंवा इथं हा व्यक्ती आजारी पडला आहे त्यानं हे केलं, त्यासाठी हे परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही आहे. परीक्षेमध्ये जे रिलेव्हंट आहे, जे महत्त्वाचं आहे, ज्याचे दुरागामी परिणाम होणार आहे ते विचारलं जाणार आहे. आणि त्यामुळं करंट अफेअर्सबद्दल जर सांगायचं झालं तर मी आता मगाशी तो मुद्दा बोललेलो आहे की करंट अफेअर्सबद्दल सांगायचं झालं तर हे किती पेशंट आहेत, काय आहेत, कोण काय केलं, काय याच्याबद्दल काही प्रश्न विचारला जाणार नाही. विचारला गेला तर व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये काय फरक असतो, अँटीजन टेस्ट म्हणजे काय, झुनॉटिक होतो म्हणजे काय, अशा पद्धतीने करंट इव्हेंट्सच्या मुळाशी जाऊन त्याच्या प्रश्नांच्या गाभ्याला जाऊन स्पर्श करणारा विचार आपल्याला करावा लागेल. आणि आजची TV किंवा आजचा दृश्य मीडिया ते आपल्याला पुरेसं करताना दिसत नाही. त्याच्यामुळं माझं तुम्हाला सांगणं असेल की या काळात तुम्ही वृत्तपत्र वाचा, दर्जेदार पुस्तकं वाचा, परंतु TV पाहण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्याच्यात बऱ्याच वेळा तू मैमाईत चालू असते. तो अर्थात दुसरा मुद्दा आहे. तर आपण लॉकडाऊनमध्ये काय करावं हे पाहिलं. लॉकडाऊनमध्ये काय करावं तर न्यूटनसारखं एकाग्र चित्त होऊन शांत चित्तानं या विश्वाची गूढ रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या अभ्यासामध्ये सखोल जाऊन अभ्यास करावा. न्यूटननं जसं ऑप्टिक्स, गतीचे नियम, ग्रॅव्हिटेशन आणि कॅल्क्युलस हे सगळं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्लेग चालू असताना शोधलं, तसं आपण काहीतरी करू शकतो. ही आपली स्वतःशी संवाद साधण्याची ही फार मोठी संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि बाहेर कसं यायचं तर शिवाजी महाराजांसारखं औरंगजेबाच्या मगर मिठीतून. आणि हा विचित्र योगायोग आहे, दोन्ही गोष्टी 1666 सालच्याच आहेत. तर काय करायचं लॉकडाऊनमध्ये आणि कसं बाहेर यायचं, सोबतच हे झालं फक्त वरवरच्या गोष्टी. तर आत्ता ह्या घडीला आपण काय करू शकतो त्यासाठी मी 2-3 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहे. एक म्हणजे NCERT पुस्तकांचं वाचन करा, वाचन केलं असेल तर परत वाचन करा, परत वाचन केलं असेल तर परत एकदा करा. दुसरं, TV वरच्या बातम्या बघणं बंद करा, कारण राईट नाऊ द प्रॉब्लेम इज नॉट ॲक्वायरिंग इन्फॉर्मेशन, द प्रॉब्लेम इज मॅनेजिंग इन्फॉर्मेशन. तुमच्याकडे अनावश्यक माहिती खूप येते, अनावश्यक माहिती टाळा. जी गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळं TV वरच्या बातम्या बघणं बंद करा. द प्रॉब्लेम विथ द करंट एज इज नॉट दॅट इन्फॉर्मेशन इज इन शॉर्ट सप्लाय, द अटेन्शन इज इन शॉर्ट सप्लाय. आता मी 5-10 मिनिटाचा माझा जरी व्हिडिओ झाला तरी सगळेजण ते पाहू शकणार नाहीत, कारण आपला अटेन्शन स्पॅन कमी होतोय. तो अटेन्शन स्पॅन कसा वाढवता येईल याच्या दृष्टीने प्रयत्न करा. 8 तासाची पुरेशी झोप घ्या. जे विषय तुम्हाला आतापर्यंत कठीण, अवघड वाटत होते, ज्याच्याबद्दल तुम्हाला विचार करण्याला, शांतपणे ज्याच्यावर डोकं अप्लाय करून ते समजून घेण्याची संधी मिळाली नव्हती, त्या विषयावर काम करा. जे कठीण वाटतं त्याच्यावर काम केल्याने तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. तर हे माझे काही 2-3 सांगण्यात आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून एक मला महत्त्वाच्या मुद्द्याशी स्पर्श करायचा आहे की सध्या एकंदरीतच नोकऱ्या कमी आहेत आणि लॉकडाऊनमुळे नवीन भरती होण्याची शक्यता सुद्धा कमी आहे. अशा पद्धतीचे काही निर्णय महाराष्ट्र शासनाने सुद्धा केलेले आहेत. आणि भरती कमी होणार आहे त्यामुळे नोकऱ्या कमी आहे. आणि काही मुलं मी जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा त्यावेळेस पोटात खड्डा पडतो की ही 10-10 वर्ष, 5-5 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत. तर आता एक आपल्याला नवीन याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं आहे. माझं सांगणं असेल की जर तुम्ही 2 वेळेस UPSCची प्रिलिम परीक्षा पास दिली आणि पास झाल्या नसाल, 2दा पूर्व परीक्षा दिली परंतु पास होऊ शकला नसाल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही सन्मानानं UPSCचा अभ्यास करणं सोडण्याचा विचार करा किंवा सोडून द्या. 3ऱ्या वेळेस जरी प्रिलिम दिली आणि तीही तुम्ही नापास झालेले असाल तर तुम्ही ती सोडलं पाहिजे. कारण आता आपल्याला आयुष्याची 10-10, 5-5 वर्ष या सगळ्या गोष्टी करत बसणं हे शक्य नाही आहे. त्यामुळं माझं असं सांगणं असेल
की तुम्ही 2दा प्रिलिम नापास झालात, UPSCची पूर्वपरीक्षाच तुमच्याकडून निघत नाहीये, तुम्ही 2 वेळा प्रयत्न केला, ठीक आहे, UPSC तुमच्यासाठी नाहीये, तुम्ही आयुष्यात वेगळ्या गोष्टी करू शकता. UPSC किंवा अधिकारी होणंच म्हणजे काय सर्वस्व आहे, ह्या मानसिकतेतून आता आपल्याला बाहेर येणं गरजेचं आहे. मागच्या काळामध्ये काय झालं की अधिकारी होणं म्हणजे सर्वस्व आहे अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आणि काही लोकांनी त्यांच्या प्रयत्नांनी, आणि चांगली गोष्ट आहे, 5व्या 6व्या 7व्या 8व्या 10व्या अटेम्प्टमध्ये ते अधिकारी झाले. पण आता मी अधिकारी होणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला त्यासाठी 8-10 वर्ष वाया घालावी लागत असतील, तर त्याच्याबद्दल कुठे ना कुठे आपल्याला विचार करण्याची गरज आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, असं समजा की तुम्ही एका जहाजाचे कॅप्टन आहात आणि तुम्ही तुमच्या जहाजामध्ये बरेचसे लोक आहेत आणि तुम्ही समुद्रातून जात आहात आणि तुम्हाला तुमचं जहाज एका हिमनगावर जाऊन आदळलं आणि ते जहाज फुटलं. तुम्ही कॅप्टन आहात, तुम्ही धैर्यानं त्या परिस्थितीशी सामोरं गेलात. तुम्ही शेवटचा प्रवासी जहाजातून सुखरूप बाहेर पडत नाही तोपर्यंत जहाज सोडलं नाही. तुम्ही तुमची कॅप्टनची भूमिका निभावली. तुम्ही सर्वस्वपणाला लावून तुम्ही ह्या परिस्थिती हाताळली. तर हे सर्व केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मायदेशी परत येता, त्यावेळेस काय होतं बऱ्याच वेळा की मीडिया सगळा तुमच्याकडे येतो, तुमच्या वीरतेचं दर्शन लोकांना होतं, त्याबद्दल तुमचं मुलाखत जागोजागी होऊ लागते आणि तुम्ही कसे कठीण परिस्थितीतून समाजाच्या हिताचं काम केलं याबद्दल तुम्हाला भाषणं द्यायला बोलवण्यात येतं. या उलट आता तुम्ही अशा जहाजाचा कॅप्टन समजा की ते जहाज तुम्ही हिमनगाला धडकूच दिलं नाही. हिमनग आहे हे तुम्हाला लक्षात आलं, तुम्ही जाणीवपूर्वक वेळेच्या आधी ते जहाज वळवलं, सगळ्यांना सुखरूप त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं. तर याची कुठेही बातमी होत नाही, कुणीही विचारायला येत नाही, कोणी सांगत नाही, कोणी तुम्हाला भाषण द्यायला बोलवत नाही, कोणी तुमच्या वीरतेचे गुणगान गात नाही. परंतु माझा प्रश्न असा आहे की ज्यानं जहाज धडकवलं, ज्याच्यामुळे किंवा धडकवलं असं म्हणणं चुकीचं ठरेल, किंवा धडकल्यानंतर ज्यानं शूरवीरासारखं लढून सगळ्यांचे प्राण वाचवले, त्याचं जास्त गुणगान गायला पाहिजे की ज्यानं मुळात जहाजच धडकू दिलं नाही, त्याचं आपण जास्त गुणगान गायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा काय होतं की मी 8 अटेम्प्ट दिली, 10 अटेम्प्ट झाले, 25 अटेम्प्ट नंतर परीक्षा पास झालो, अशा पद्धतीची आणि त्याचं महिमामंडन करण्याची एक प्रथा मागच्या काही काळामध्ये आपल्याकडे निर्माण झाली. तर माझं विद्यार्थ्यांना सांगणं असेल की तुम्ही जहाज धडकून मग लोकांचे प्राण वाचून याच्यात न पडता जहाज कसं धडकणार नाही, तुम्ही पहिल्याच प्रयत्नात कसे पास व्हाल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या हे समाजाचं दुर्दैव आहे की ज्यानं काही घटना घडूच दिली नाही त्याचं कुठंच नाव होत नाही, पण ज्यानं ती घटना घडल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित कार्य केलं त्याला सन्मानाने इकडे तिकडे बोलवलं जातं, 4 चौघात मिरवलं जातं. तर आपल्याकडे हा पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागणार. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझं नेहमीच सांगणं असतं की तुम्ही जो दुसरा कॅप्टन आहे ज्यानं जहाज धडकू दिलं नाही, सगळ्यांना व्यवस्थित गंतव्य ठिकाणी त्याला कुणी विचारणार नाही की बाबा तू काय केलंस, पण तसं तुम्ही होण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. तर जास्त वेळ बोलणं या ठिकाणी मला संयुक्तिक वाटत नाही, कारण आजकाल लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. आणि आपण तर आहे लॉकडाऊन काय आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपल्या मनाचा निर्धार कसा टिकवला पाहिजे या संदर्भात मी काही 4-5 गोष्टी सांगितल्या, त्या एकदा मी सांगतो. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण पाहूया. मी जे काही सांगितलं त्याचा गोषवारा परत एकदा करतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून लक्षात येईल. लॉकडाऊनमध्ये काय करायचं, तर 1666 साली इंग्लंडमध्ये प्लेगची साथ आल्यानंतर न्यूटन घरी बसला होता आणि घरी बसून त्यानं ऑप्टिक्सचे नियम, गतीचे नियम, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि गणितातील कॅल्क्युलसची शाखा शोधली, तेही वयाच्या 25वीत. तर लॉकडाऊनमध्ये हे आपल्याला हे करायचं आहे. लॉकडाऊनमधून बाहेर कसं यायचं, तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की औरंगजेबाच्या मगरमिठीतून निघायचं, परंतु निघल्याबरोबर लगेच दक्षिणेला जायचं नाही, उत्तरेला मथुरेला जायचं. आग्र्यावरच्या उत्तरेला मथुरा आहे,
तर कोरोना आपल्याला रस्त्यात इकडे तिकडे शोधत बसलेला आहे, तर आपण घरात बसायचं. हे लॉकडाऊनमधून बाहेर येण्याचं सूत्र आहे. आणि या दोन्ही दोन्ही गोष्टी ज्या आहेत शिवाजी महाराजांनी न्यूटन 1666 सालच्याच आहे आणि त्या आज खूप संयुक्तिक आणि लागू आहेत. तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यातून लॉकडाऊनमध्ये कसं काय करायचं आणि कसं बाहेर यायचं हे पाहिलं. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी लॉकडाऊनमध्ये काय करायचं, NCERTची पुस्तकं वाचायची, टीव्हीवरच्या बातम्या बघायच्या नाहीत, वृत्तपत्र वाचायची आणि काही ज्ञानी माणसांची आणि जे मूलभूत संदर्भ ग्रंथ आहेत ते मुळापासून वाचायचे. 8 तासाची झोप घ्यायची, आरोग्याकडे लक्ष द्यायचं, सगळ्यात महत्त्वाचं मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायचं. लॉकडाऊनमुळे हे प्रश्न वाढणार आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मी सांगितला की अटेन्शन इज इन शॉर्ट सप्लाय, इन्फॉर्मेशन इज नॉट. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडपासून कसं वाचता येईल, टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यापासून कसं आपल्याला दूर राहता येईल याचा प्रयत्न करावा. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलेला आहे की तुमचं जहाज धडकल्यानंतर त्याच्यातून सगळ्यांना वाचवण्यापेक्षा जहाजच कसं धडकणार नाही, तुम्ही UPSCच्या पहिल्या दुसऱ्या प्रयत्नातच कसे पास व्हाल याच्यासाठी प्रयत्न करा. एवढंच माझं तुम्हाला या ठिकाणी सांगणं असेल. तर या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यासाठी आपण 1-2 मिनिट पाहूया. कुणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारतील आणि नसतील तर मला जे काही महत्त्वाचे 3-4 मुद्दे सांगायचे होते ते मी मुद्दे सांगितलेत असं मला वाटतंय. मी राम वाघ सरांना मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. कुणाला काही प्रश्न असतील तर ते मला विचारा. तुमच्याशी असंच बोलण्याची संधी मला मिळत राहू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. 1 मिनिट थांबतोय मी, काही प्रश्न असतील तर. ओके, आवाज येत आहे. ओके, तर मला वाटतं की काही इथे प्रश्न विशेष असे आलेले नाही आहेत आणि जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी चर्चा केलेली आहेच. तर मला ही आपण संधी दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आपल्याशी उत्तरोत्तर अशी बोलण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. नमस्ते. काही प्रश्न असतील तर ते आपण पाहूया. काही प्रश्न आहेत. आपण लॉकडाऊनमध्ये UPSCचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा या संदर्भात आताच आपण बोललेलो आहोत. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारा. कारण काय झालं की मी बोललो आणि त्याच्यानंतर ते माझं नेट कमी झालं, मी ऑफलाईन गेलो होतो. तर आपण 3-4 मुद्दे आपण जे पाहिले त्या अनुषंगाने किंवा इतर काही अजून मुद्दे असतील, काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तर तुम्ही ते विचारू शकता. जे नव्यानं जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपण जे मुद्दे पाहिले ते परत एकदा मी तुम्हाला सांगतो की लॉकडाऊनमध्ये काय करायचं, लॉकडाऊनमधून बाहेर कसं यायचं याच्या संदर्भात आपण चर्चा केली. लॉकडाऊनमध्ये काय करायचं याचं उदाहरण सांगताना मी अर्थात न्यूटनचं उदाहरण सांगितलेलं आहे. न्यूटन 1666 साली 20-25 वर्षाचा एक तरुण युवक होता. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. त्यावेळेस इंग्लंडमध्ये एक प्लेगची महाभयंकर साथ आली. न्यूटनला त्याचे कॉलेज बंद झालं, तो घरी गेला आणि घरी राहून त्यानं जे लॉकडाऊनचा जो काळ होता त्या काळामध्ये त्यांना एक तर पहिलं म्हणजे ऑप्टिक्स, दुसरं म्हणजे गतीचे नियम, तिसरं म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि चौथं कॅल्क्युलस याचा शोध लावला. याच 1666 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज याच मे महिन्यामध्ये 12 मेला औरंगजेबाच्या मगरमिठीत सापडले होते, लॉकडाऊनमध्ये होते. तिथून त्यांची औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटका करून छत्रपती शिवाजी महाराज 17 ऑगस्टला आग्र्यावरून निघाले
ते निघाले तर ते डायरेक्ट दक्षिणेला नाही आले, महाराष्ट्र आग्र्याच्या दक्षिणेला आहे, ते उत्तरेला गेले, अगोदर मथुरेला गेले. तसं आपल्याला लॉकडाऊनच्या या मगरमिठीतून निघायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट म्हणजे कोरोनाकडे जाऊन चालणार नाही. कोरोना रस्त्यावर आपल्याला शोधत असेल तर आपल्याला घरात बसायचं. हे आपण काही मुद्दे पाहिलेले आहेत, हे आपण मगाशी बोललो होतो. या व्यतिरिक्त आपण अजून पाहिलं की काय करायचं, अभ्यास कसा करायचा किंवा काय करायचं नाही. तर मी सांगितलं की तुम्ही NCERTची पुस्तकं वाचले असतील तर परत वाचा, परत वाचले असेल तर परत अजून एकदा वाचा. दुसरं महत्त्वाचं मी सांगितलं की TV वरच्या बातम्या पाहणं बंद करा. व्हॉट इज लेटेस्ट डज नॉट नेसेसरीली मीन इट इज रिलेव्हंट. TV वरच्या बातम्या ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी नाही पाहिल्या, आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांचा वेळ काही महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ, काही महत्त्वाची वृत्तपत्र आणि काही महत्त्वाच्या कन्सेप्ट जे ज्यांना समजून घेण्यामध्ये आतापर्यंत अडचण येत होती ते पाहिले तर त्यांचा जास्त उपयोग होऊ शकतो. आणि जर तुम्हाला TV च्या बातम्या बघायच्याच असतील किंवा असं वाटत असेल की अरे काहीतरी आपण मिस आउट करू, तर 3 महिन्याच्या बातम्या मी मगाशी सांगून ठेवले होते. त्या 3 महिन्याच्या बातम्या काय आहेत मी परत एकदा सांगतो तुम्हाला. त्या बातम्या अशा असणार आहेत की अमुक अमुक शहराला कोरोनाचा विळखा पडलेला आहे, यंत्रणा हादरलेली आहे, अमुक अमुक शहरातून धक्कादायक बातमी येते आहे, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालेला आहे, आणि कोरोनाने पोलीस यंत्रणेत किंवा महसूल यंत्रणेत किंवा इतर यंत्रणेत शिरकाव केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त काय जास्त वेगळ्या बातम्या येणार नाहीत. त्यापेक्षा तुम्ही त्या इश्यूच्या अंडरलाईन जे इश्यूज आहेत त्याच्याकडे लक्ष द्या असं माझं म्हणणं आहे. करंट अफेअर्सचा अभ्यास करताना तुम्ही हेच काय चाललंय, किती पेशंट आहेत, किती मेले, किती, याच्यावर UPSC प्रश्न विचारत नसते. तुम्ही व्हायरसेस म्हणजे काय, बॅक्टेरिया म्हणजे काय, त्या दोन्हीत फरक काय असतो, जीवाणू आणि विषाणू, त्याच्यातील विषाणू जिवंत असतात का, म्हणजे वेदर व्हायरसेस इज अ लाईफ ऑर नॉट, व्हॉट इज झूनोटिक व्हायरस, ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करावं करंट अफेअर्सचा अभ्यास करताना असं मला वाटतं. त्याहीपेक्षा इतर बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत इन द प्रेझेंट एज. हा मुद्दा मी वारंवार स्ट्रेस करणार आहे, कारण आपल्याला याच्याशी जुळवून घेणं खूप कठीण जात आहे की इन्फॉर्मेशन इज नॉट इन शॉर्ट सप्लाय, अटेन्शन इज इन शॉर्ट सप्लाय, एव्हरीवन वॉन्ट्स अवर अटेन्शन. तर ते अटेन्शन तुमचं कसं इकडे इतस्त विखुरलं जाणार नाही, तुम्ही कसं फोकस्ड एका ठिकाणी राहून तुम्ही तुमचं काम कराल, याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करावं असं माझं म्हणणं आहे. कारण पूर्वी माहिती अक्वायर करणं, माहिती मिळवणं ही मोठी समस्या होती. आज माहितीचं नियोजन करणं, acquiring information and managing information are these are two different things. Now the challenge is to manage the information. It's not acquiring information. त्यामुळे मार्गदर्शनाचा अभाव वगैरे असं जर कोणी म्हणत असेल तर अशा व्यक्तीला मी मार्गदर्शनच करत नाही. कारण जिथे जगातले सर्व जे टॉपचे लोक आहेत त्यांचे डायरेक्ट मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे. युट्यूबवर तुम्ही जाऊन फक्त बघा. प्रश्न हा नाही आहे की लोक अनावश्यक मार्गदर्शनामध्ये, अनावश्यक गोष्टीमध्ये गुंतून टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुकवर मांजरीचे, कुत्र्याचे, माणसाचे, कोणाचे भांडणाचे, कोणाचे दंगलीचे किंवा असे सामाजिक द्वेष पसरवणारे जे व्हिडिओ तेच आपण पाहण्यामध्ये आपला वेळ खर्च करतो. तर माझं म्हणणं आहे की आपण आपली जी विधायक शक्ती आहे ती विधायक कामात वापरली पाहिजे. जी आपली शक्ती आहे तो हा माझा या ठिकाणी तुमच्या समोर येऊन सांगण्याचा महत्त्व. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगितला होता तो आहे की तुमचं जहाज धडकलं एखाद्या हिमनगाला, तुम्ही तिथल्या लोकांना शूरतापूर्वक वाचवलं, ते महत्त्वाचं आहे. परंतु तुमचं जहाजच कसं धडकणार नाही आणि लोकांना ह्या सगळ्या भानगडीतून तुम्हाला भानगडी करण्याची गरजच पडणार नाही याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे मी 8 अटेम्प्ट दिले, 10 अटेम्प्ट दिले, 15 अटेम्प्ट आणि 20 वर्षानंतर पास झालो असं करून जर तुमचे हार सत्कार, तुरे फुरे वगैरे तुम्हाला मिळत असतील तर ते काय तितकंसं महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्येच परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करा. निराशेचं आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे हे फक्त स्पर्धा परीक्षेच्या मुलामध्येच नाही तर जीवनाच्या सगळ्या भागामध्ये व्यापारी, उद्योजक, सरकारी अधिकारी, शेतकरी, कष्टकरी, मजूर हे सगळे लोक आज या संकटाचा सामना करतात. आपण एकजूट होऊन
आपण या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. संकटाला सामोरं जाताना आपण ज्या समाज विघातक आहेत, ज्या शक्ती आपल्याला फोडतात, ज्याच्यामध्ये आपल्याला द्वेष निर्माण करतात, त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. हे संकटाचे हे क्षणच असे असतात ज्यावेळेस आपल्याला जास्त कॉपरेशन, जास्त मानवता, जास्त एम्पथीची गरज असते आणि ते आपण लक्षात ठेवून काम करूया. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांनी काय करावं, तर माझं म्हणणं आहे की 8 तासाची पुरेशी झोप घ्या. संतुलित आहार घेण्याचा आहार घ्या, तसा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा तुम्हाला बाजारात जाऊन काही वस्तू मिळतील न मिळतील हा प्रश्न आहे, किंवा मला लॉकडाऊनमुळे काही गोष्टी मिळतील नाही, परंतु तुम्ही तुमचा आहार आणि तुमची निद्रा याच्यावर, आणि हे केलं तरच तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवू शकता. कारण आजच्या घडीला कोरोनाचा हा जो प्रश्न आहे तो आहेच, परंतु मानसिक आरोग्याचा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये तरुणांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे, बेकारी आहे. तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर मी मगाशी बोललो होतो, पण मला माहीत नाही ते रेकॉर्ड झाले किंवा नाही झाले. तर आपण काय करायचं, NCERTची पुस्तकं वाचा, TV च्या बातम्या बघणं बंद करा, 8 तास झोप घ्या, संतुलित आहार घ्या, त्याच्यानंतर तुमचं मानसिक आरोग्य जपा. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, सिंपल थिंग्सबद्दल डीपली विचार करा. ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत समजण्यास अवघड होत होतं त्या समजून घेण्याची ही संधी आहे, स्वतःशी संपर्क साधण्याची ही संधी आहे. अशा दृष्टीने याच्याकडे पहा. आणि एकंदरीतच आपल्याकडून काही मिसइन्फॉर्मेशन, काही फिअर मॉंगरिंग किंवा काही याची वाढ होणार नाही याची दक्षता घ्या. कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे ही मुलं ही ज्ञानी मुलं असतात. त्यांना समाजांच्या वेगवेगळ्या अंगाचा घटकांचा अभ्यास असतो. समाजामध्ये सौहार्द, बंधुभाव कसा टिकून राहील ह्याचं हे सुद्धा सांभाळणं आपली जबाबदारी आहे. आणि सोबतच आपल्या आईवडिलांची, घरच्यांची काळजी घेणं ही सुद्धा आपली तितकी जबाबदारी आहे. त्यामुळं लॉकडाऊनमध्ये काय करायचं, तर न्यूटन सारखं, आणि बाहेर कसं यायचं तर शिवाजी महाराजांसारखं. हे 2 तत्व जर आपण पाळली, आणि दोन्ही म्हणजे योगायोग आहेत की दोन्ही 1666 सालचेच आहेत, ते 2 तत्व जर आपण पाळली तर मला वाटतं की आपण ह्या संकटातून निश्चितपणे बाहेर येऊ. UPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी UPSC पुढे ढकलली आहे. आता 5 जूनला परत होईल, काय त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल असं मी ऐकतोय. पण ठीक आहे, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, तुमचं मानसिक धैर्य खचू देऊ नका. हे एकमेकांना हाताशी धरून सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वेळ आहे. तशा पद्धतीनं आपण प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी मला काही मुलांनी मग असे प्रश्न विचारले होते की जिओग्राफीचा वगैरे अभ्यास कुठून करू. तर माझं म्हणणं आहे की जिओग्राफीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही NCERTची 11वी-12वीची पुस्तकं वाचा. जर तुम्ही UPSCचा अभ्यास करत असाल, राज्यसेवेसाठी करत असाल तर तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा. माझं परत हेच म्हणणं असेल की तुम्ही NCERT वाचा, वाचले असेल तर परत वाचा, आणि ज्या गोष्टी समजल्या नाही त्याच्यावर फोकस करा. आणि एकाच अटेम्प्टमध्ये आत्ताच याच क्षणी मला परीक्षा पास करायची असा विचार करा. मी 8 अटेम्प्ट देईल आणि मग नंतर जहाज धडको देईल आणि मग शूरवीरतेचे भाषणं करत गावभर हिंडेल आणि मग माझ्या हात हे करतील. ह्या पॅराडिममधून आपल्याला बाहेर येण्याची गरज आहे. सोबतच आता नोकऱ्या किती मिळतील हाही प्रश्न आहे. त्यामुळं आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीकडे एक वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची गरज आहे. जगातले वेगवेगळे जे ज्ञानी लोक आहेत ह्या सगळ्या संकटाला कसं सामोरं जायचं याचा प्रयत्न करतायत. आपणही आपल्या परीने तो प्रयत्न करूया असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थांबतो. काही प्रश्न असतील तर तुमचे मला घ्यायला निश्चित आवडतील. रामवाघ सरांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहेच. त्यांच्याशी माझी मागच्या 5-6 वर्षापासूनची ही जी मैत्री आहे त्याचाच हा परिणाम म्हणून मी आज तुमच्याशी या संदर्भातून, या माध्यमातून बोलू शकतोय. तर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. बरेचसे माझे मित्र या ठिकाणी मला ऑनलाईन दिसत आहेत, चांगली गोष्ट आहे. प्रश्न असतील तर ते विचारा, नाहीतर मग मी थोडा वेळ थांबतोय आणि आपण हा जो
लाईव्ह व्हिडिओ आहे हा माझ्यासाठीचा माझ्याकरताचा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे आमच्या फिलिंग थोडासा टेक्नॉलॉजिकली चॅलेंज्ड असं मला फील या ठिकाणी येतोय. दॅट्स ऑल ओके. तर मला या ठिकाणी आमचे मित्र अभिषेक थरवाल सर दिसत आहेत, स्वप्नील दिसतोय. तर सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटत नाही की या ठिकाणी काही फार प्रश्न आहेत. 1-2 प्रश्न, जिओग्राफीचा अभ्यास कसा करायचा, निराशेचं वातावरण आहे, काय करू, असे प्रश्न होते. तर मला वाटतं मी ते प्रश्न घेतलेले आहेत. आणि असं समजतो की आपण आता हा जो फेसबुक लाईव्ह जे केलं ते आपण त्या ठिकाणी थांबूया. परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.